जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा 10वा बळी तर 5 नवीन रुग्ण आढळल्याने पालिका सतर्क झाली आहे. एकीकडे नाशिक शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढत असताना जिल्ह्यात स्वाईन फ्लूच्या 10व्या बळीची नोंद झाली. निफाडमधील एका 58 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वैद्यकीय अहवालात स्वाईन फ्लू बाधित असल्याचं निष्पन्न झालं. दरम्यान नाशिक शहरात जून महिन्यात स्वाईन फ्लूचे 5 बाधित सापडले असून ग्रामीण भागातून शहरात उपचार घेणारा एक बाधित असल्यामुळे एकूण बाधितांची संख्या ही 6 वर गेली. अद्याप जोरदार पावसाची प्रतीक्षाच आहे. सध्या दमट वातावरण असले तरी स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढलाय. जानेवारी ते एप्रिल या 4 महिन्यात शहरात स्वाईन फ्लूचे 23 बाधित रुग्ण आढळून आले. मात्र कोणीही मयत झाले नव्हते. एप्रिलमध्ये जेलरोड येथील 59 वर्षीय डॉक्टरचा या आजारामुळे मृत्यू झाल्यानंतर आतापर्यंत 10 जणांचा बळी गेला. 20 जून रोजी निफाड तालुक्यातील शिरवाडे येथील 58 वर्षीय व्यक्तीचा शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला. विशेष म्हणजे तो मयत झाल्यानंतर त्याचा वैद्यकीय अहवाल हा स्वाईन फ्लू बाधित आल्याचं समोर आलंय. शहरात जून महिन्यात स्वाईन फ्लूचे 5 तर ग्रामीण भागात एक नवा रुग्ण आढळून आला. त्यामुळे महापालिकेचा वैद्यकीय विभाग सतर्क झालाय. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे.